पुणे महापालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर महिला मतदार राजकारणाच्या केंद्रस्थानी येताना दिसत आहेत. पुणे महापालिकेत 44,91,000 पुरुष मतदार तर 41,55,000 महिला मतदार आहेत. महिलांची संख्या पुरुषांच्या जवळपास पोहोचल्याने महिलांसाठी दिलेली आश्वासने थेट मतपेटीवर परिणाम करतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. महापालिकेचे बहुतांश प्रश्न महिलांच्या दैनंदिन आयुष्याशी थेट जोडलेले आहेत. पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, अंगणवाडी, शाळा, रस्त्यावरील प्रकाश आणि सार्वजनिक वाहतूक. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी महिला मतदारांसाठी जाहीरनाम्यात आश्वासनाची खैरात केली आहे. शिंदे सेना महिलांसाठी बस तिकिटात 50% सवलत आणि गर्दीच्या वेळी महिला स्पेशल बस. काँग्रेस महिलांसाठी PMP मोफत प्रवास. राष्ट्रवादी शरद पवार व अजित पवार गट 200 राजमाता जिजाऊ क्लिनिक, मोफत तपासणी, औषधे आणि आनंदबाई जनजागृती मोहीम. भाजप लाडकी बहीण योजनेतून दरमहा 2,500 रुपये आणि लहान घरांसाठी मालमत्ता कर माफी. मात्र महिलांच्या अपेक्षा आता फक्त आश्वासनापुरत्या मर्यादित नाहीत. प्रत्यक्ष अंमलबजावणी, सुरक्षितता, आरोग्य, रोजगार आणि प्रशासनाची कामगिरी यावर महिला मतदार अधिक लक्ष ठेवून आहेत. पुण्यासारख्या शहरात नोकरदार महिला, शिक्षित गृहिणी आणि तरुणी हा जागरूक मतदार वर्ग आहे. त्यामुळे महिला मतदारच यावेळी महापालिकेचा कौल बदलणार का, हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.